उजळले भाग्य आता अवघी चिंता बाळली. तुकोबाराय म्हणले की अवघी चिंता पाळली. तुकोबाराय म्हणतात की माझ्या भाग्याचा उदय झालाय, कारण माझ्या सर्व चिंतांचा नाश झालाय. वारली म्हणजे तो पुन्हा जिवंत होणार नाही, नाश झालाय. अहो तुकोबाराय, तुमचं भाग्य उजळलं, तुमच्या सर्व चिंतांचा नाश झाला, असं झालं तरी काय? तुकोबाराय म्हणतात मला संत दर्शने हा लाभ पद्म नाभ जोडला. तुकोबाराय म्हणतात मला संतांचं दर्शन झाले, आणि संतांचं दर्शन झाल्यावर तुकोबाराय तुम्हाला काय होणार आहे? तर तुकोबाराय संतांचं दर्शन झालं तर ते संत मला भगवंताचं दर्शन घडवल्याशिवाय राहणार नाही. अहो तुकोबाराय, ठीक आहे, जरी तुमचं भाग्य उजळलं, जरी तुम्हाला संतांचं दर्शन झालं आणि संतांनी भगवंताचं दर्शन घडवलं, तर मग तुम्ही काय करणार आहे? तुकोबाराय म्हणतात संपुष्ट हे हृदय पेटी करुणी ओटी साठवू. तुकोबाराय म्हणतात जर मला संतांनी भगवंताचं दर्शन घडवलं ना, तर त्या भगवंताला या विश्वात सर्वात पवित्र जागा असणाऱ्या माझ्या हृदयामध्ये हृदयस्थ करेल, आणि माझी जेवढी योग्यता नसेल तर त्या भगवंताला या लढीवाळ लहान बालकाप्रमाणे मी पोटी मिठी मारेल. अहो तुकोबाराय, सगळं मान्य आम्हाला. तुम्हाला संतांचं दर्शन घडायला पाहिजे, तुमचं भाग्य उजळायला पाहिजे, तुमच्या चिंतांचा नाश व्हायला पाहिजे, संतांनी तुम्हाला भगवंताचं दर्शन घडवलं पाहिजे, आणि भगवंताला तुम्ही हृदयात पण साठवलं पाहिजे. अहो तुकोबाराय, एवढं सगळं तुम्हाला हवंय, तर त्यासाठी काहीतरी लागेल ना. मग तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तुकोबाराय म्हणतात या जन्मामध्ये भगवंताचं नाव एकदा जरी मुखात यायचं असेल तर आपल्या पूर्वजन्मीचं पुण्याचं गाठोडं लागतं. सज्जनांनो विचार करा, आज आषाढी सारख्या पावन तिथी निमित्त एकदा जरी रामकृष्ण हरी म्हणलं तर 10,000 वेळा म्हणल्याचं पुण्य लागतंय, गरुड पुराण सांगतं. मग आज आपण तर कीर्तन सोहळा आयोजित केलाय. ही लहान लहान बालगोपाळ जी आई वडिलांपासून दूर राहतात आणि त्यांच्या मुखातून निघालेले नामघोष, त्यांच्या पावलातून निघालेली विठुरायाची आठवण तुम्ही आम्ही कल्पना पण करू शकत नाही. एवढा पुण्याचा ठेवा आपल्याला आज प्राप्त होणार आहे. प्रत्येकाचं भाग्य उजळतं. आता ज्या हाती तुकोबारायचं भाग्य उजळलं, सुंदर पत्नी लाभली म्हणजे भाग्य उजळलं का? एखादी लॉटरीची तिकीट लागलं म्हणजे भाग्य उजळलं का? नाही. तुकोबाराय म्हणतात ज्या क्षणाला तुम्हाला या जीवन मरणाचं खरं रहस्य उलगडेल ना, त्यावेळेस समजायचं की आमच्या भाग्याचा उदय झाला. आज जिकडं तिकडं सगळ्या सोयी सुविधांनी युक्त असलेल्या पुण्यनगरीमध्ये तुम्ही राहता. मला ग्रामीण भागात कीर्तन असतं ना, ग्रामीण भागातले लोकांचं जितकं कौतुक वाटत नाही, त्याहून अधिक कौतुक या पुण्यनगरी पुण्यात किंवा मुंबईमध्ये किंवा विविध शहरात कीर्तन असते ना, त्या लोकांचं कौतुक वाटतं. कारण ग्रामीण भागामध्ये विषय वासना आपल्या चित्ताला भ्रमिष्ट करणाऱ्या गोष्टी नाहीत त्यामुळे. पण तुम्ही चारी बाजूनी त्या सगळ्या सोयी सुविधांनी युक्त असणाऱ्या विषय वासनांमध्ये अडकणाऱ्या गोष्टींमध्ये राहता, तरी देखील तुमच्या हृदयाचा भाव किती स्पष्ट आहे. म्हणजे एखादं कमळ जसं चिखलात राहतं, अगदी त्याच प्रकारे तुम्ही सारे चिखलासारख्या या पुण्यनगरी म्हणजे चिखलासारख्या या विषय वासनाने असणाऱ्या गोष्टींपासून विरक्त राहताय आणि भगवंताला आज आळवताय. आज उजळलेले भाग्य पुण्याचं घडलं होतं माहितीये का? आज जर आपण इतिहासात पाहायला गेलो ना, असंख्य वारकरी पंढरपूरला जातात, पण पंढरपूर का उदय आलं याची उलगडी त्यांना सांगता येत नाही. पण ठीक आहे, भोळा भाव आहे त्यांच्या चरणी. ते म्हणतात देवा तू कसाही असला तरी तू आमचा आहे, तुझा आम्हाला महात्म्य पण नको सांगू आणि तुझं कौतुक पण नाही, फक्त तुला पाहिलं आम्हाला सच्चा समाधी लागते. असं भगवंताबद्दल सगळ्या वारकऱ्यांची भावना आहे. पण आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी मागचं रहस्य देखील आपल्याला माहिती पाहिजे. आता एखादा वारकरी तुमच्या गावातला आपल्या सोसायटीतला कोणी गेला असेल, त्याला वारीवरून आल्यावर म्हणायचं बाबा तुम्ही वारी करून आले, तुम्हाला माझा साष्टांग दंडवत आहे, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? ते म्हणतील काय, तुम्ही वारी कशी झाली सगळा प्रवास ऐकून घ्या. मग शेवट म्हणायचं पण हे पंढरपूर कसं काय आलो? नाही उत्तर देते. त्याचा भोळा भाव आहे. मग ते म्हणतो तुम्ही सांगा. म्हणायचं आम्ही सोसायटीत कीर्तन आयोजित केलं होतं, त्या महाराजांनी सांगितले बरं 2 मिनिटांमध्ये पंढरपूर का उदय आलं त्याचं एकदा आपण एकदा जय घोष करूया. स्वर्गामध्ये देवांचं राक्षसाचं घनघोर असं युद्ध झाले. देव लागले हरायला. इंद्रदेव चिंतित आहे. त्यांच्या समोर नारद मुनी गेले. नारद मुनी म्हणाले इंद्रदेवांना की तुम्हाला आता इथं फक्त एकच राजा सहायता करू शकतो. त्याने जर सहायता केलं तुमचे विजय निश्चित आहे. इंद्रदेव म्हणाले असं कोणता राजा आहे, मृत्यू लोकावरची लोक आम्हाला कशी मदत करू शकतात? तेव्हा नारद मुनी म्हणाले त्या राजाने आपल्या प्रजेला लेकरासारखं सांभाळले, त्याने त्या प्रजेबद्दल असलेली निरपेक्ष सेवा केल्यामुळे त्याचा आत्मिक बळ दृढ झाले.
ज्या वेळेस आपण स्वार्थविना कुठे सेवा करतो त्यावेळेस आपलं काय वाटतं, आत्मबल वाटतं. मग राजाचा विनवणी करण्याकरिता इंद्रदेव त्या राजाच्या कक्षात प्रकट झाले आणि राजाला म्हणाले, मी देवांचा देव इंद्रदेव आणि आम्हाला तुमच्या सहायतेची आतोनात आवश्यकता आहे. तो राजा म्हणाला, मी माझ्या प्रजेची इतकी मनोभावे सेवा केली ना, म्हणून मला देवतांची सेवा करण्याचं भाग्य लाभले. आणि राजा तत्क्षणी इंद्रदेवासोबत स्वर्गात आरूढ झाला आणि स्वर्गात गेल्यानंतर देवांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. 3 दिवसात डोईजड झालेल्या देवांना, डोईजड झालेल्या राक्षसांचा त्या राजाने प्रतिनिधित्व करून 3ऱ्या दिवशी फडशा पाडला आणि देवाने विजय प्राप्त करून दिला. अवघ्या स्वर्गामध्ये देवतांच्या तिथं फक्त त्या राजाच्या नावाचा जयघोष चाललाय. आणि मग इंद्रदेव त्या राजाला म्हणतात, तुम्ही आम्हाला या पराजयातून विजय साजरा करून दिला, तुमचं आमच्यावर ऋण झालं, तर महाराज तुम्ही आम्हाला काहीतरी मागा. तो राजा अतिशय संस्कारी होता, म्हणला मला देवताची सहायता करण्याचं भाग्य लाभलं, मला काहीच नका देऊ. राजा म्हणतो, त्या इंद्रदेव म्हणतात, नाही नाही काहीतरी मागा. राजा म्हणतो, मला फक्त इतकंच द्या, मला परत माझ्या घरी घेऊन सोडा. इंद्रदेव म्हणले, अहो कशाला घरी? मग माझी पोरं, माझ्या सुना, माझी प्रजा सगळी वाट बघत असतील. त्यावेळेस इंद्रदेव म्हणतात, अहो कोणती प्रजा, कोणत्या सुना, कोणती पोरं, तुमचं पृथ्वीवर आता कोणीच शिल्लक राहिलं नाही. राजा म्हणतो, असं का म्हणता? युद्ध तर 3 दिवस चालले. त्यावेळेस इंद्रदेव म्हणतात, अहो हे स्वर्गातले 3 दिवस आहेत आणि स्वर्गातले 3 दिवस म्हणजे पृथ्वीवरच्या तुमच्या 300 पिढ्या उलटूनही गेल्या. आता तुमचं नाव घ्यायला औषधालाही कोणी शिल्लक राहिलेलं नाही. राजा उदास झाला. राजा म्हणला, मला काहीच नका देऊ. इंद्रदेव म्हणले, काहीतरी मागा नाही तर देवतांचा अपमान होईल. मग राजा म्हणतो, आता मी युद्ध करून थकलोय, मला शांत निद्रिस्त व्हायचंय. मग राजाला इंद्रदेव वरदान देतात, जो कधी तुमच्या निद्रा अवस्थेमध्ये भंग पडेल त्याचा तत्काळ सर्वनाश होईल. तो राजा पृथ्वी तलावर आला. सतयुगामध्ये एका गुहेमध्ये झोपलेला राजा वर्ष हजार वर्ष निद्रा योगामध्ये झोपलेला आहे. योग निद्रेमध्ये तो आनंदित आहे, झोपलेला आहे. आणि मग तुमचे माझे गोपाळ कृष्ण जन्माला आले. आपल्या सर्वांना माहितीये गोपाळ कृष्णांनी कुणाचा वध केला? त्यांच्या मामांचा. त्यांचं नाव काय? कंस मामा. इथपर्यंत सर्वांना माहितीये. कंसाचा वध केला. आता पुढे ऐका, कंसाचा वध केल्यानंतर कंसाला ज्यांनी आपल्या दोन्ही पोरी दिल्या होत्या त्या सासऱ्याला सोडण्यात आलं बरं का. सासरा म्हणला, माझ्या जावयाचा ज्याने काटा खाल्ला त्याला मी सोडणार नाही. आणि कंसाचा सासरा कोण होता? जरासंध नावाचा अतिशय बलाढ्य असणारा सम्राट. आता या जरासंधाने काय केलं? आता कंसाचा वध झाल्यानंतर मथुरेचा राजा झाला होता उग्रसेन, म्हणजे कंसाचे वडील. आणि भगवान कृष्ण बलराम तिथंच सगळं रक्षण करायचे. तर जरासंध काय करायचा? सगळ्या वाईट राजांना गोळा करायचा आणि मथुरेवर आक्रमण करायचा. आणि तुमचा माझा गोपाळ कृष्ण काय करायचा? सगळ्या वाईट राजांना मारायचा आणि जरासंधाला सोडून द्यायचा. असं त्याने किती स्वाऱ्या केल्या? 9 वेळा स्वाऱ्या केल्या. पण भगवान कृष्ण काय करायचे? जरासंधाला सोडून द्यायचे, सगळ्या वाईट राजांना मारायचे. एकदा बलराम दादा म्हणले, अरे कान्हा तुझं चुकते, तू काय करतोय? नुसत्या फांद्या मारत बसतोय. तू मुळावर घाव काढला तर पुढच्या पालव्या सुटवायच्या नाही ना. त्यावेळेस भगवंत चतुरात शिरोमणी देव म्हणले, अरे दादा आता आपण जर त्या जरासंधाला मारलं, हे वाईट राजे कुठे कुठे शोधायला जायचे? त्यापेक्षा सगळं गिऱ्हाईक दारात सापडतंय ना. पण म्हणतात ना, आंधळ्याच्या टाळीत कावळा जसा सापडतो तसा त्या जरासंधाच्या टोळीत अतिशय शौर्यशाली एक राजा सापडला. त्याचं नाव होतं काल्यवन. आता काल्यवन राजा खूप वरदानाने युक्त असणारा राजा होता. त्यांनी भगवान कृष्णांना आव्हान केलं युद्धामध्ये. युद्धामध्ये सगळे चलबिचल झालेले का? तर काल्यवन भगवंताला अतिशय गलिच्छ नापशब्द बोलायला लागला. बलराम दादा म्हणला, कान्हा तू ह्याला मारतो एका गदेत काढतो. कृष्ण भगवंत म्हणाले, अरे दादा तो काल्यवन तो तुझ्या गदेने पण मारणार नाही आणि माझ्या सुदर्शन चक्राने पण मारणार नाही. त्याला देवतांचं वरदान आहे. मग काय करायचं? भगवान कृष्ण काल्यवनला म्हणतात, अरे काल्यवन सैनिकांच्या जीवावर कशाला उड्या मारतो? तुझ्यात खरं शौर्य असेल ना, माझ्या एकट्यासोबत युद्ध कर. काल्यवन म्हणतं, ही 17-18 वर्षाचा पोरगा मला आव्हान देते, हा करू. कृष्ण म्हणतात, तर त्या टिकडू जाऊन युद्ध करू. कृष्ण पुढं काय म्हणतो? पुन्हा कृष्णाचं त्या डोंगरावर जाऊन युद्ध करू. पुन्हा कृष्ण पुढं काय म्हणतो? काय म्हणते? पळपुट्या रणछोड. देवाला नाव काय पडलं? रणछोड. युद्धभूमी सोडून पळायला. शेवटी भगवंत कुठे गेले? सतयुगामध्ये झोपलेला तो राजा, म्हणजे रामायण पण उरकलं, त्रेतायुग पण संपलं, द्वापर युगापर्यंत तो निद्रिस्त आहे. त्या गुहेत भगवंत गेले आणि गुहेत गेल्यानंतर आपला सगळा पितांबर काढला, झोपलेल्या राजाच्या अंगावर टाकला आणि आळोशाला जाऊन भगवंत लपून बसले. पाठीमागून काल्यवनाला म्हणला,
असल्या वेळ जाऊन कितीतरी वाघांना फाडले, तुझ्यासारख्या पोराला असा फाडतो. कालेवन पण आतमध्ये गेला आणि त्याने पाहिलं, अरे अरे पितांबर अंगावर घेऊन झोपले, किती मूर्ख हा कृष्ण. असं म्हणून त्या कालेवनने तुमच्या माझ्या भगवान कृष्ण समजून त्या राजाला 3 लाथा घातल्या. धाड 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 राजाची योग निद्रा भंग पावली आणि मग राजाच्या एका नजरेच्या कटाक्षाने तिथच्या तिथं त्या कालेवनचा सर्वनाश झाला. मग आडोशाला आपल्याला तुमचा माझा भगवान कृष्ण समोर आला आणि त्या राजाला म्हणतो, यापूर्वी पण तुम्ही सगळ्या देवतांची सहायता केली, त्यावेळेस पण ठोस असं काहीच मागितलं नाही. आता पण तुम्ही माझा जीव वाचवलाय, आता तरी ठोस असं काहीतरी मागा. मग तो राजा म्हणतो, देवा द्यायचं असं तर एवढंच द्या, ज्याच्या वेळेस तुमचे भक्त तुमचा धावा करतील, नामस्मरण करतील ना, तुमच्या नावासोबत माझं पण नाव निघलं पाहिजे. पण तुमचा माझा गोपाळ कृष्ण इतका करुणानिधान आहे. भगवंत म्हणले, तसं नाही राजा, ज्याच्या वेळेस माझे भक्त माझा धावा करतील ना, माझ्या नावाच्या अगोदर तुझं नाव घेतील, माझ्या दर्शनाच्या अगोदर तुझं दर्शन घेतील. आजही तुम्ही पंढरपूरला जाऊन बघा, आपण सगळ्यात अगोदर कुणाचं दर्शन घेतो? भक्त पुंडलिकाचं. अगोदर कुणाचं जयघोष करतो? भक्त पुंडलिकाचा. वारसा हे रहस्य बऱ्याच वारकऱ्यांना माहिती नाही. त्यांचा भोळा भाव आहे, पण भोळ्या भावनेने देवाला किती भक्ती करणार. आणि देवाचा तत्व काय माहितीये का? जो श्रद्धेने देवाच्या जवळ जातो ना, हे तू धर्मामृत मिळवून येतो भक्त ज्यावेळेस श्रद्धेने देवाच्या जवळ जातो ना, देव त्याला त्यांचं श्रद्धा ज्याने दिली त्यांना देव बुद्धी योग देतो, मग देव त्यांना बुद्धी देतो. म्हणजे तुमचा एक टप्पा दूर झालाय बरं का. तुम्ही एवढे ज्ञानी लोक आहात, सुशिक्षित लोक आहात, तुम्हाला भगवंताचं महात्म्य असंच इथंच घडले. हे साधं सुद्धा नसतं. ज्या देवाच्या शिवाय झाडाचं पानही हलत नाही, त्या देवाच्या शिवाय इथं कीर्तन होणं शक्य नाही. हे सर्व आपण पूर्वजन्मीचा आपण ठेवा घेऊन आलेले. पक्का दारुड्यात कोण असतो? जो सगळ्यात जास्त दारू पितो तो नाही. पक्का दारुड्यात तो ज्याच्या संगतीत बिना दारू पिणारा गेला आणि जर तो दारुड्या झाला तो पक्का दारुड्या. अगदी तसं. मग पक्का भक्त कोण? ज्याच्या संगतीत गेल्यानंतर जो देवाचा भक्त नव्हता तो भक्त झाला. संग जया जैसा तुकोबराय भगवंताचं भजन करण्याकरिता भंडारा डोंगरावर जायचे आणि तुकोबरायांनी भगवंताबद्दल स्तुतीपरा बघलेले, ज्ञानपरा बघलेले, उपदेशात्मक बघलेले. तुकोबरायांना भगवंताचं दर्शन देखील घडलं. मग तुकोबराय देवाला म्हणतात, देवा आम्ही सगळे तुझे भक्त आहेत, तुझ्यापासून आम्ही विभक्त झालो, तुझेच आम्ही सारे अंश आहेत आणि आता रात्रंदिवस तुझं भजन करायचं आणि पुन्हा तुझ्या तत्वात विलीन व्हायचं. मग मला सांग की आम्ही तुझ्यापासून वेगळे का झालो? साधं गणित असेल. एखादा जेजुरीचा व्यक्ती तो जेजुरीवरून पुण्याला आला आणि पुण्यावरून परत जेजुरीला देवा असंच म्हणतोय ना, मग देवा आम्हाला तू पुण्याला का लावलं? तुकोबरायांचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आणि या तत्वज्ञानाला लोकांनी फार कठीण करून ठेवले. तत्वज्ञान अगदी साधं आहे. एक शिष्य म्हणतो ना, गुरुदेव आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत, 64 ग्रंथ आहेत, नाना एवढे ग्रंथ सगळे आम्ही एवढं कधी वाचणार आहे? आम्हाला जरा 4 वाक्यात सारांश सांगा आपल्या हिंदू धर्माच्या उपदेशाचा. त्याचे गुरु पण त्रिकाल होते. त्याचे गुरुदेव म्हणाले, अरे 4 वाक्यात कशाला करू? एका शब्दात सांगतो हिंदू संस्कृतीचा उपदेश. आणि तो उद्देश कोणता आहे? तर परोपकार. आपण काय करायला पाहिजे? इतर लोकांवर उपकार करायला पाहिजे. मग तुकोबराय देवाला म्हणतात, देवा आम्हाला तुझ्यापासून वेगळं का केलं? त्यावेळेस तुकोबरायच्या हृदयातून निघालेलं चरण आहे. तुकोबराय थांब देवा, मला कळलं आम्ही तुझ्यापासून वेगळे का झालो. तुका म्हणे आता उरलो उपकार होता. म्हणजे बघा, ज्यावेळेस देवाचं दर्शन झालंय ना, तिथून पुढे तुकोबराय माझं जीवन तू कशासाठी दिलं होतं? तर माझ्या सोबत आले असणाऱ्या सजीवांची काय करण्याकरिता? उपकार करण्याकरिता, सेवा करण्याकरिता. आणि याला दुजोरा आपले ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी देतात. माऊली देखील म्हणतात, हे विश्वची माझे घर. ज्या क्षणाला तुम्हाला वाटेल ना की माझ्या सभोवताली असणाऱ्या सर्व लोकांना मी सांभाळून घ्यायला पाहिजे, त्यांच्याबद्दल माझ्या हृदयात सहानुभूती असली पाहिजे, त्यांच्याबद्दल मला आत्मीयता, जिव्हाळा वाटला पाहिजे, ज्यावेळेस अशा भावना हृदयात येतील ना, त्यावेळेस नक्की समजतं तुमचा आणि देवाचा अंतर हळूहळू आता कमी होत चालले. देव तुमच्या हृदयामध्ये आता हळूहळू प्रकट व्हायला लागले. आणि ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये निरपेक्ष हा भाव निर्माण होतो, त्यावेळेस देव म्हणतो मला असे भक्त आवडतात बरं का. ज्यावेळेस
नक्की सांग ना, तुला कसले भक्त आवडतात? एवं सततयुक्ताये भक्ता स्वापरिपासते एचापेक्षरं व्यक्तम तेषां केवलम मात्र भगवंत अर्जुना मला कसले भक्त आवडतात माहितीये? अनपेक्ष शुचिर्दक्ष योमत भक्त समीप्रेम असला भक्त आवडतो ज्याच्या हृदयामध्ये स्वार्थ नाही, स्वार्थ नसेल, ज्याच्या चित्ती नाही असं त्याचा दास होतो बरं का, ज्याच्या चित्तात कोणतीच आशा नाही असा भक्त मला सर्वार्थाने प्रिय. असे भक्त कोण होते? तर तुमचे माझे साधू संत होते. आता साधू संतांसारखी साधना करणं, आपल्या रक्ताचे कण पवित्र करणं, त्रिकाळ संध्या करणं, आपल्या शरीराचे 7 दिव्य चक्र आहेत म्हणजे जसं सहस्त्रकार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्धांग चक्र, आधार चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ट चक्र, मूलाधार चक्र, या सर्व चक्रांना स्पंदित करून जागृत करून ज्या नागिनीने आपल्या त्या 7 चक्रांना दिव्य चक्रांना असं घट्ट विठोळा मारलाय, त्या माऊलीने अध्याय 6 सांगितले. त्या नागिनीचं शिरपूट आहे आपल्या टाळूपाशी म्हणजे सहस्त्रकार चक्रापाशी आणि तिचं तोंड आहे आपल्या मूलाधार चक्रापाशी. अशी घट्ट 3.5 विठोळे तिने मारलेली. आता त्या नागिनीला जर ज्यावेळेस आपण ताळ बसतो, ज्यावेळेस आपण भगवंताचं नामस्मरण करतो, श्रद्धायुक्त भगवंताला स्मरण करतो, त्यावेळेस काय होतं? ती नागिनीचा वेढा ढिल्ला पडतो आणि ढिल्ला पडल्यानंतर मग कळतं ना अवघ्या पृथ्वीचे रहस्य उलगडायला सुरुवात होतात. तुम्ही मला सांगा, माऊलींना लोक वेड्या म्हणायचे बरं का. माऊली म्हणायचे सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हा फक्त भास आहे, सूर्य आपली जागाच सोडत नाही. त्यावेळेस सगळे माऊलींना म्हणायचे ही पोरग काहीतरी बोलते, रोज सूर्य पूर्वेला उगवते पश्चिमेला मावळते. माऊली कोणत्या हायस्कूलला गेले, कोणत्या सीबीएसईला गेले? माऊलींना ज्ञान आलं कुठून? या सर्व दिव्य चक्रांना माऊलींनी जागृत केलं, योग साधना केली होती. माऊलीच्या पाठीवर जसे मांडे भाजले होते ना, ते अगदी तप्त झाली होती. अगदी त्या प्रकारे सगळ्या साधना करण्याची एक युक्ती माऊलींनी अध्याय 6 दिलेली. माऊलीने सांगितलेलं पृथ्वी बोले, पण सगळे काय म्हणायचे? पृथ्वी बोले, पृथ्वी बोले. तुम्ही म्हणताय खरं, पण पृथ्वी कशी आहे? सगळे शास्त्रज्ञ म्हणायचे तप्ती बोल असते, सगळी लोक खाली पडली असते. पण सॅटेलाइट मार्फत ज्यावेळेस अमेरिकेत नासा शास्त्रज्ञाने पाहिलं, अरे अरे बरोबर आहे, हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पृथ्वी कशी आहे? गोल आहे. माऊलींनी सगळ्या रहस्यांचा उलगडा ज्ञानेश्वरीत केलाय बरं का. माझा कीर्तनातून एक तुम्हाला सर्वांना आव्हान आहे, जास्त काही करू नका. तुमच्या लेकरांना जर आपल्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत नातं निभवावं असं वाटत असत तर आजपासून एक गोष्ट करा. कोणती? आपल्या लेकीला सांगायचं मी स्वयंपाक करत असताना तू आपल्या किचन मध्ये यायचं आणि ज्ञानेश्वरीचं एक पान मला वाचून दाखवायचं. अर्थ फक्त श्लोक वाचायचा नाही, ओव्या वाचायच्या नाही, फक्त काय वाचायचा? अर्थ मराठीतला वाच. तुम्ही तिला अभ्यासाचे क्लास लावा, डान्सचे क्लास लावा, हवं ते सगळं करू द्या, पण तिला म्हणायचं बाळा फक्त एक पान ज्ञानेश्वरीचं मला वाचून दाखवायचं. काय अर्थ? जर तुमचे ज्ञानेश्वरीचं पान वाचले, तुम्ही स्वयंपाक करता, अहो त्या स्वयंपाकामध्ये सात्विकता निर्माण होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या संस्थेतली मुलं स्वयंपाक करतात ना, तर रामकृष्णाने म्हणतात आमच्या भाकऱ्यांवर ओम येतो, आमच्या वांगी चिरल्यानंतर त्यामध्ये ओमच्या बिया तयार होतात, आमचं वरण तयार केलं विठुरायचा गंध त्यावर तयार होतो. मुलांनी स्वतः पाहिले, फोटो काढले. म्हणजे सांगायचं का ज्यावेळेस भक्ती भाव उन्मळून येतो ना, त्यावेळेस भगवंत गुज आपलं उघडायला लागतो बरं का. देवाचं गुपित देवच उघड करायला लागतो. आता ह्यानी होणार काय? जेव्हा तुमची लेख ज्ञानेश्वरी वाचल, आता तुम्हाला तर ज्ञानाचं ते सगळं ज्ञानामृत प्राशन करत असतात, त्या स्वयंपाकामध्ये उतरणार आहे, त्या अन्नामध्ये उतरणार आहे. त्याच्या पलीकडचा आपला ऍडव्हान्टेज काय होणार आहे? तर तुमच्या लेखीला माऊलींची घरी ओळख होणार. म्हणजे ज्यावेळेस माऊलींचं एक पान वाचली ना, त्या लेखीने माऊलींचं बोट धरले बरं का, ज्ञानाचं बोट धरले. नंतर 2 दिवसांनी ती 2 पान वाचली. आई अजून एक पान वाचतो का? लय भारी. आई अजून एक पान वाचतो का? मग तुम्ही म्हणता आलं जा बाहेर जाऊन वाच. ती खात्यावर जाऊन बसती, ती स्वप्न जाऊन वाचते. अहो विचार करा, ज्यावेळेस तिने माऊलींच्या ज्ञानाचं एक बोट धरले, माऊलीने तिच्या डोक्यावर हात ठेवले आणि ज्या क्षणाला माऊलींचा तिच्या डोक्यावर हात असेल, या विश्वामध्ये असं कोणतं ज्ञान नाही जे तुमच्या लेकीला प्राप्त होणार नाही. या विश्वामध्ये असं कोणतं भाग्य नाही जे तुमच्या लेकीला प्राप्त होणार नाही. समुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटीसाठी एक गाव होतं आणि त्या गावामध्ये अतिशय युवा असणाऱ्या लेकरांनी एक छोटंसं हॉटेल टाकलं बरं का. हॉटेल टाकलं तर त्याच्या हॉटेलमध्ये 4 जण आले. म्हणजे ओ शेठ पाणी देतात का? त्याला वाटतं सकाळ बरं झालं, चांगलं गिऱ्हाईक, 150-200 रुपये सोयी, भेळ मिसळ पावचं हॉटेल त्याचं. त्यांनी बिगी जाऊन पाणी आणून दिलं. त्या चौघांनी पाणी पिलं, पण त्यांच्या हॉटेलातून काहीच घेतलं नाही, ती तशीच निघून गेली. ते म्हणजे अशीच का गेली? पण त्या दिवशी त्याच्या गावातले एक जण माणूस मेला. ते म्हणलं जाऊ दे, मेला असं म्हणलं. परत 8
ती चौघ आली. म्हणजे ओ शेठ पाणी देतं का? त्याला वाटलं आज तरी काहीतरी घेतलं, तरी परत पाणी आणून दिलं. त्या चौघांनी पाणी पिलं, पण त्याच्या हॉटेलमधून काहीच घेतलं नाही. पण त्या दिवशी त्या पोराच्या गावातली 3 जण मिळली. ती पोरं म्हणलं की चौघ आमच्या गावात आलं की आमच्या गावातलं कोणतरी मरते की आहे तरी कोण. परत 8 दिवस गेले, ती चौघ आली. म्हणजे ओ शेठ पाणी देतं का? तो म्हणला मी तुम्हाला पाणी नाही चहा पण देतो, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ती म्हणली काय? तुम्ही आमच्या गावात आला की आमच्या गावातलं कोणतरी मरते की तुम्ही आहेत तरी कोण. ती चौघ म्हणजे आम्हाला सांगायचा अधिकार नाही, पण तरी पण तुझा आमच्यावर पाण्याचा उपकार आहे म्हणून सांगतो. अरे आम्ही ना यमदूत आहे, यमदूत, आणि ज्याचं भरतं ना त्याला न्यायला येतो. तो म्हणला आता मी तुम्हाला पाणी पाजलं, माझं तुमच्यावर उपकार झालं, आपण मित्र झालो, माझं एक काम करताल का? ते म्हणली काय? ते म्हणतो आता तुम्ही परत गेला ना माझा कितवा नंबर तेवढं बघून या. ती म्हणली आम्हाला सांगायचा अधिकार नाही, पण तुझा आमच्यावर उपकार म्हणून बघून येतो. ती चौघं झालं. परत 15 दिवसांनी ती त्याच्या हॉटेलमध्ये म्हणतात ओ ते आता काहीच म्हणते, तोंड पाडून बसलेले असतात. तो जातो पाणी होतं, काय झालं? चहा देऊ का? काही नाही. मोठी तिघं असं तोंड पाडून बसतात. मोठी तिघं काहीच बोलत. सगळ्यात बारकीला म्हणले अरे काय झालं? बारक ढसा रडायला म्हणजे रडू नको म्हणलं. थांब. त्यात एक मोठं म्हणलं आता आम्ही तुझं मरण बघितलंय. तुझं मरण कसं आहे? तुझं लग्न होणार, लग्न झाल्यानंतर तुमच्या परंपरा आहे तुझी बायको शेणकक्षामध्ये पंचपक्वानाचं ताट घेऊन उभी राहील, आणि ज्यावेळेस तू त्या जिन्याच्या पायऱ्या चढायला जाशील ना, चौथ्या पायरीवर भला मोठा नाग येईल, तो तुला दंश करेल आणि तिथं तुझा मृत्यू होऊन जाईल. तो म्हणला ठीक आहे, मरण कुणाला चुकलं नाही, पण ही बारकं काय रडतंय? म्हणजे बारकं ह्याच्यामुळे रडतंय, जी नाग बनून चावणार आहे बारकं चावणार आहे. म्हणजे तू जीवनामध्ये काय पण कर, फक्त लग्न करू नको. आज कीर्तन चाललेलं आमचं बरं का, एका भैरवनाथ मंदिरात कोडीतला. मी सांगत होतो असं करा तसं करा, आणि या लेकरांबद्दल बोलता बोलता अचानक माझ्या मुखातून निघालं जोपर्यंत मी 100 कीर्तनकार उभे करणार नाही ना तोपर्यंत मी लग्नच करणार नाही. पण आज योगायोगाने आमचे एका वर्षामध्ये 47 कीर्तनकार झालेले. तर खरंच आपण ज्यावेळेस स्वतः घडणं सोपं आहे, इतरांना घडवणं फार कठीण आहे. आमच्यावर खूप चांगल्या प्रकारे संस्कार केले, अध्यात्माची कास घातली, आणि वेगवेगळ्या व्यासपीठावर घेऊन जाणे आपल्या सोसायटीमध्ये सगळ्या फेन्सी मॅडमचं खरंच खूप आभार आहे बरं का. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेसला खूप चांगली व्यासपीठ दिली. मग त्याला सांगितलं तू लग्न करू नको. तो म्हणला ठीक आहे. घरात लागण्याचा विषय निघाला, थांब 2 वर्ष. घरात लागण्याचा विषय थांबलं. त्याचं वय 30ला पोहोचलो तरी ती लग्नाला काय पोरं उभं आहे ना. त्याचे आई वडील म्हणले तू लग्न करतो का आम्ही काशीला जाऊ? तो म्हणला नाही आता म्हणतो मी करतो म्हणतो, तुम्ही जाऊ नका. आई वडिलांवर लय जीव आजकालच्या पोरांचा असतो, काय कायचं असतं, काय काय जण तर आई वडिलांना आनंदी पंढरपूरच्या त्या गरुड ध्वजाचा जो पूल आहे ना त्याच्यावर निघून सोडलं 2 व्हीलरवर, आणि तसं पोरं निघून गेले. आणि ते आई वडील त्यांना काय माहिती, ती चाच पडत तिथल्या त्या मंडपापाशी गेले. संघटनेतले काही लोक होते, त्यांना म्हणजे असं आमचं घर गाव सगळं सांगितलं. त्या माणसाने जो 2 व्हीलरवर घेतला ना तो घरी जायच्या आधी ही संघटनेतली लोक त्याच्या आई वडिलांना घेऊन त्याच्या घरी, आणि ती सीसीटीव्ही दाखवते की कसं सोडलं. टीव्ही नाही दाखवलं तर कसं सोडलं त्या पुलावर, आणि परत घरी हा पण व्हिडिओ दाखवला. जेव्हा ती पोरगं 2 व्हीलरवर आलं परत आई वडील घरी बघितले, त्या पोराला ह्यांनी 2-3 कान ठेट ठेवल्या आणि म्हणले बघ परत जर आई वडील बाहेर असले तुला असं वाटणार नाही. सचड दम दिला. म्हणजे दोन्ही दृश्य आले, सोडतानी पण आणि मार खातानी पण. पण विचार करा ज्यामुळे आपलं अस्तित्व आहे त्या आई वडिलांना आपण दुखवायला पण नाही पाहिजे. म्हणून त्याच्या आई वडील म्हणजे आम्ही जातो म्हणला जाऊ नका, मी लग्न करतो. लग्न झालं. त्या लेकराला माहिती आज माझा मृत्यू आटळ. त्याला सगळं भविष्य माहिती होतं. लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस त्याची बायको पंचपक्वानाचं ताट घेऊन शेणकक्षामध्ये त्याची वाट पाहिली, तो तिथं आला आणि जात असताना त्या 4थ्या पायरीपाशी पाहतो तो भला मोठा नाग आहे, पण नागाच्या डोळ्यातून पाणी येते का? त्याने अमृतासारखं पाणी आम्हाला पाजलं, नाग ह्याला विष रोखणार आहे. तो पोरगा 4थ्या पायरीवर आला. नागाने जोरदार असं त्याच्या पायावर दोष केला, पण त्या मुलाला काहीच झालं नाही. पुन्हा त्या नागाने जोरदार असा दोष केला, पण त्या मुलाला काहीच झालं नाही. तो मुलगा म्हणला अरे मी तुला पाणी पाजलं म्हणून तू तुझ्या दिव्य कार्यामध्ये कशाला काम कल्पना करतो? त्यावेळेस तो नाग म्हणतो अरे मी तुला या पृथ्वीवरचं सर्वात घातक तक्षक नागाचं विष नाव देतो, तुला काहीच होईना. त्याचं कारण असं होतं की त्या मुलाच्या घराच्या पाठीमागं भिल्लीन कुटुंबातली एक महिला बाळंत झाली होती, आणि झोपडीमध्ये राहणारी महिला तिला बाळंतपणाची वेदना म्हणजे मृत्यूच्या उमरेला स्पर्श करून येण्यासारखे वेदना असतात. ती महिला म्हणायची बाबा मला आत्ताच्या आत्ता काहीतरी खायला द्यायला, जन्मलेल्या पोरीलाच खाते. आणि ते बाबा आरोळी होतो, कोण आहे का 2 घास दिले, कोण आहे का एवढीच आरोळी ती संस्कारक्षम असलेली नववधू ऐकते.
नवऱ्यासाठी जे ताट होतं तिने ते त्या बाबांना देऊन केलं आणि ते ताट तिने आपल्या लेकीला. आणि मग तिथं दिव्य पुरुष प्रकट झाला आणि त्या नागाला त्या मुलाला म्हणतो या मुलाचं मरण या 4थ्याच पायरीवर होतं, पण याच्या निमित्ताने जे अन्न होतं ते अन्न त्याच्या पत्नीने त्या 2 जीवांना तृप्त करण्याकरिता दान केलं म्हणून याचा मृत्यू आज इथं टळला. मग आज विचार करा, आषाढी निमित्त तुम्ही आपल्या सोसायटीमध्ये किंवा विविध ठिकाणी ज्या वेळेस अन्नदान करता तुम्ही आम्ही कल्पना पण करू शकत नाही एवढा पुण्याचा ठेवा आपल्याला तो प्राप्त होतो आणि त्याचा बहुतांश पुण्य तुमच्या माझ्या मित्रांना प्राप्त होतं. तत्पूर्वी आपल्या इथं पंढरपूर आणायचे ना, सर्वांनी 2 हात उंच वरती करा आणि विठुरायाचं भजन करा. सर्व 2 हात उंच वरती करा आणि वारकरी परंपरेप्रमाणे एकदा विठुरायाचं भजन करायचं. बघा, तुमचं माझं आयुष्य ना वर्षांवर अवलंबून आहे ना दिवसांवर अवलंबून आहे. तुमचं माझं आयुष्य आपल्या श्वासांवर अवलंबून आहे. जर त्या विठुरायाने स्वप्नील महाराजांच्या आयुष्यात 2 करोड श्वास लिहिले असतील ना, तिसरं गेलं मी थांबल का? मला देवा घरी जावंच लागणार आहे. आणि आपलं विज्ञान सांगतं प्रत्येक मनुष्य दिवसाला एव्हरेजली 21,600 श्वास खर्च करतो. अजून सोपं करून सांगतो, आज तुम्ही आषाढी निमित्त ठेवलेल्या कीर्तनाला घरातून निघत असताना जितके श्वास तुमचं आयुष्य होतं आता आहे का? नाही. प्रत्येक क्षणाला आपण मरणाच्या दारात चालले. पण कीर्तनामध्ये जेवढं तुम्ही बसताना ते आम्हाला अधिकार नाही ते श्वास खर्च करायचा, तिथं आपलं सगळं स्तब्ध होत जातं. म्हणून आज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे सगळं आयोजन केलं. या आयोजनाचं खरं कौतुक का वाटतं? अशा ठिकाणी राहून तुम्ही हे आयोजन करताय. ग्रामीण भागात लोकांना ठीक आहे हो, पण अशा विपरीत अवस्थेमध्ये असताना पण तुम्ही सगळे एकत्र येत आहे आणि कीर्तन सोहळा आयोजित करत असताना आम्ही नवख्या युवकांना मनात आलं तुम्ही आपले गुरुवर इंदुरीकर महाराज आपले बाळकृष्ण महाराज मोठमोठे कीर्तन करायला आणू शकले असते. पण योगा असा आहे की आमच्याबद्दल ना भगवंताने ठरवलं ना की तुमच्याकडून काहीतरी कार्य करून घ्यायचं. त्यावेळेस सगळी नियती आपल्याला अनुकूल होती. आज आमचं वय तेवढं नाहीये. माऊली म्हणतात तुम्हाला कोणाला उपदेश करायचा असला 3 क्वालिटी तुमच्या जवळ पाहिजे. एक तर तुमचं वय अधिक पाहिजे, वय नाही. मग एक तर तुमचं ज्ञान अधिक पाहिजे, आमचं ज्ञान पण तेवढं नाही. मग माऊली म्हणतात मग तुमच्याकडे एखादा देवी शाश्वत अनुभव असला ना तरी तुम्ही जगाला उपदेश देऊ शकता. आणि देवाच्या कृपेने आमच्यात काहीतरी देवी अनुभव आहे. तो शेवटचा अनुभव सांगून मी थांबणार आहे. विठ्ठल कंप्लीट झालं, मॉडर्न कॉलेजचा विद्यार्थी, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन कंप्लीट झालं. याच्या डिपार्टमेंट अमेझॉन सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला होतो. आणि ज्यावेळेस मी कीर्तन करायचो त्यावेळेस मी कीर्तन झालं आणि मला ना 5,000 रुपयाचं पाकिट एका गावाने भरलं, ते म्हणजे भुलेश्वर गाव. कधी शक्य झालं तुमच्या तर कोणी भुलेश्वरला आलं नसेल ना, आवर्जून पहा तिथं मूर्त्यांची कशी विद्यमान पण कलाकृती अप्रतिम. तुमचा दिवस वाया जाणार नाही, खूप पाहण्यासारखं. मग तिथलं झालं 5,000 रुपये खिशात घेऊन चालले. तेवढ्यात माझा अंतःकरण करावं झाला. अरे मागाशी पोपट्यासारखा म्हणला त्या वारकऱ्यांचे कष्ट जाणार. तुला माहितीये का त्या वारकऱ्याला काय काय कष्ट सोसावे लागतात? म्हणलं नाही माहिती. माझं अंतःकरण म्हणत आहे, मला चर्चा झाली. माझं अंतःकरण म्हणलं तू तशी वारी कर, म्हणजे आषाढी वारी जी करतात ती नाही. म्हणजे एकटे नाही का 15व्या दिवशी पंढरी 30व्या दिवशी आल्यास एकटं जा म्हणलं. मी तसाच गेलो, माझ्या मित्राला सोबत घेतलं आणि म्हटलं की मला इथं अनुष्ठान करते 7 दिवस. त्याला घरी घातलं. एक फक्त भगवी पताका खांद्यावर घेतली, कपडे पण नाही घेतले आणि टॉवेल नाही, काहीच नाही घेतलं. 5,000 रुपयाचं पाकिट सोबत ठेवलं फक्त. आणि 8:30ला माऊलींची शेजारती झाली. माऊली इथून पंढरपूरला एकट्या चालत जाणार. माझ्याजवळ 5,000 रुपये, त्यातला 5 रुपये खर्च करणार नाही. कुणी दिलं तर खाणार, पण कुणाला खायला मागणार नाही. असं माऊलींना भावनेच्या भरात करून गेलो आणि खांद्यावर झटक्यातला चाललोय. रात्रीचे 1 वाजता उगवलं पोहोचलो आणि मग लागले पाय दुखायला. मला वाटलं पंढरपूर इथंच असेल आणि मग चालले म्हणलं आता भूक लागली. पुण्यातले लोक भाविक होते. याची ओ माऊली बसा, गाडी पुढे सोडतो. मी म्हणतो नाही हो, मी चालत जाणार आहे, संकल्प आहे माझा. मग हे पैसे राहू द्या. मी म्हणायचो माझ्याकडेच पैसे, म्हणायचो नको.
तरुण पोर म्हणजे गाडी बसणे तर पैसे धरा, त्यांचं मान राखायला मग ते 100-200 रुपये ठेवायचं आणि चालायचं. सकाळी 4:30ला मी पहाटे 4:30ला मी हडपसरला पोहोचलो. त्यामध्ये 7-8 जण भेटले. गाडी बसणे तर पैसे धरा, गाडी बसणे तर पैसे धरा. मी म्हणालो नाही तुम्ही गाडी बसा म्हणताय, पैसे धरा म्हणताय, आला कोणीतरी म्हणा चला वडापाव खाऊ, कोणीतरी म्हणा चला पाणी, कोण म्हणायला तयार व्हायला काय. ठीक आहे. 9:30ला दिवे घाटाच्या पायथ्याला पोहोचलो. 39 किलोमीटर रात्रभर चाललो, पायाला फोड आला. तरुण पोरं सगळं सहन करतो पण भूक काही सहन होत नाही. असं पोटाला मिठी मारली, माऊलींचं विसावं आहे तिथं, घडाघडाडोतून पाणी वाहते. आता भूक लागली. तिथे एक आज्ञिक व्यक्ती आला, त्यांनी 4 केळी ठेवली. केळी मला अजिबात आवडत नाही पण त्यांनी 4 केळी ठेवली. ती आदर्शासारखी खाली अख्खा दिवे घाट चढला. मग सांगण्यासारखं खूप आहे. त्यातलं एक अनुभव तेवढं सांगतो. कपडे नेलेले होते आणि ज्या वेळेस मी छटा घासून घासून माझा सत्रा फाटला आणि रात्री झोपताना उन्हाळ्याचे दिवस मग मच्छर चावायचे, झोपायचं कुठे शेजारचे वावरात राहत असो उघड्या का तुका म्हणे घालू दयावरी फार वाहू हा संसार त्या भावनेतून गेलो. मग ते धोतर माळालं सगळं, तीच गुंडायचं चालायचं. तिसऱ्या दिवशी सासवडला पोहोचलो. तिथे गेलं धोतर काळं कुठं झाले, सत्रा फाटलाय आणि तेवढ्यात आता तुम्हाला एखादं वारकरी भेटलं, तुम्ही काय देता? ते 100 रुपये धरा जेवायला, 10 रुपये धरा चहाला. त्याच्यापलीकडे आपण काय देणार आहे? एक माणूस 2 व्हीलरवर आला, म्हणलं ओ माऊली धरा धरा, तसंच निघून गेला. आणि मी नंतर ते पाहिलं तर माझ्या डोक्यात घळघळा पाणी का, त्यामध्ये नवीन धोतर, नवीन उपकरण, नवीन सदरा. म्हणजे हे ज्याने लावले ना त्याच्यासाठी आता जायचं. अक्षरशः फलटणच्या पुढे गेल्यानंतर माझ्या नाकातून घळघळ रक्त वाहत होतं. त्यावेळेस माझा आत्मविश्वास सगळ्यात ढळला, माझं अंतकरण म्हणायला आता माघारी चल नाही तर मरशील या वाटेवर. त्यावेळेस दुसरं चांगलं मन काय म्हणलं, मेलो तरी चालत पण याच वाटेवर जाणार. आणि एक अतिशय पुरातन काळात एक विहीर आहे. आता मला व्हिडिओ करायची सवय नाही, मी मोबाईल मध्ये मी त्या विहिरीमध्ये शेवाळ वगैरे त्यामध्ये तशीच उडी घातली. म्हणजे व्हायचं तेवढ्या सगळं घोड्याला फुटलं. मनामध्ये एकटाच होतो, सांगायचं कोण नाही. म्हणजे त्यातून पण मी वरती आलो. देव आपल्याला ना म्हणजे देव आपल्या भक्ताचा अंत पाहतो पण अंत होऊ देत नाही. आणि 7व्या दिवशी पण ढोकून लागतो. तर मला आज जर तुम्ही विचारलं तुमच्या जीवनात एवढे यश का, म्हणजे माझं जेजुरी गाव आहे आणि आमची ही संस्था आहे ना ती सासवडले 17 किलोमीटरचं अंतर आहे. माझ्या सारख्या लेकराजवळ आज 109 विद्यार्थी तिथं निवासी राहतात. 42 मुली आहेत. 42 मुली. 2 वर्ष झालं एकही दिवस मी घरी गेलेलो नाहीये. सगळी मुलं आपली संस्थेतून घरी सुट्टीला गेली ना, एकटा आणि माऊलींची मूर्ती. म्हणजे मी ते समर्पण डेडिकेशन तिथं व्यक्त केले. त्यामुळे भगवंत ताकद देत चाललाय. आजही तिथं तुम्ही कधी आला मला मित्र आम्ही 1 रुपया देणगी घेत नाही. तिथं कोणता दानपेटी तुम्हाला दिसणार नाही, तिथं तुम्हाला पावती पुस्तक दिसणार नाही. तुका म्हणे धन आणि धनासाठी पैशासाठी नाहीये. मला जो अध्यात्म उमगले ना विवेकानंद म्हणतात वाळवंटात पाणी लागणंच असतं कठीण आहे, तसं तरुणपणात अध्यात्माची गोडी लागणं कठीण आहे. तर अशा प्रकारचा आम्हाला अध्यात्म आज उमगले.